आणि आता पाहणार आहोत रवींद्र वायकर यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईच्या टॉप 9 बातम्या। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड। जोगेश्वरीमधील भूखंड घोटाळ्याप्रकरणी सकाळी 8:30 वाजतापासून 10 ते 12 अधिकारी वायकरांच्या घरी चौकशीसाठी दाखल। जुलमी राजवटीचा अंत जनताच करेल। रवींद्र वायकरांवरील ईडीच्या धाडीनंतर उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल। कर नाही त्याला डर कशाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वायकरांवरील ईडी कारवाईवरून प्रतिक्रिया। चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होईल। राजकीय आकसापोटी कुठलीही कारवाई नाही, शिंदेंनी स्पष्ट केलं। दिल्लीतलं सरकार बदलत नाही तोवर धाड सत्र सुरूच राहणार। रवींद्र वायकरांच्या ईडीच्या धाडीवर शरद पवार यांचं मत। रवींद्र वायकरांनी माहिती लपवली, हिशोब तर द्यावाच लागणार। वायकरांवरील ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्या यांची टीका। सर्व विरोधी पक्षांवर धाडी, सूडबुद्धीनं कारवाई सुरू। खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। तर वायकरांवर जाणीवपूर्वक दबाव तंत्र आल्याचा देखील आरोप। यंत्रणांकडून ठराविक पक्षातील लोकांवरच कारवाई। आधी आरोप असणारे नंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देखील झाले। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांचा जोरदार निशाणा। मोदींची देखील 9 तास चौकशी झाली होती, पण आकसबुद्धीनं चौकशी झाली असं ते कधीही बोलले नाहीत। रवींद्र वायकरांवरील ईडीच्या धाडीवरून सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर। रवींद्र वायकरांविरोधात ईडीकडे कागदपत्र असतील म्हणूनच ईडीची कारवाई। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। तपासामध्ये सत्य बाहेर येईल, आत्राम यांचं वक्तव्य।